लग्नाची बेडी या मालिकेत येणाऱ्या भागात आपल्याला असा एक नवीन ट्विस्ट बघायला मिळणार आहे की घरात पत्रकार लोक आलेली असतात आणि या संधीचा फायदा घेऊन सिंधूने राजश्रीला घराच्या बाहेर म्हणजे कॉलेजमध्ये नेलेले असते, कारण तिला माहिती आहे या सगळ्यांसमोर बाबा आणि काकू काही बोलू शकणार नाही. त्यामुळे त्या दोघी सासूसुना घरातील सगळा स्वयंपाक करून बाहेर जातात. इकडे रुक्मिणी ही ऋषभला विचारते, ऋषभ, आजची ऑर्डर पूर्ण करण्याकरता तू गेला नाहीस का? आजची ऑर्डर किती मोठी आहे तुला माहिती नाही का? आणि तू घरात काय करत आहेस? त्यावेळेस ऋषभ हा रुक्मिणीकडे बघत असतो. तेव्हा ऋषभ म्हणतो की ग काकू, मी आत्ता पेढीवर जात आहे आणि ती ऑर्डर पूर्ण झाली आहे. मी कारखान्यात त्याच्यासाठीच फोन करत आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणते की तुला व्यवस्थित नीट कामसुद्धा करता येत नाही, सांगितलं तेवढंच काम करतो. तेव्हा रेश्मा म्हणते की काय झालं आता ऋषभवर चिडायला? त्यावेळेस रुक्मिणी म्हणते तू मध्ये मध्ये बोलू नकोस. आणि त्यानंतर ऋषभ हा रुक्मिणीला म्हणतो की काकू, ती माझी बायको आहे आणि ती याबद्दल मध्ये बोलणार. आणि राहिला प्रश्न तर तो ऑर्डरीचा, ती ऑर्डर मीच पूर्ण केलेली आहे आणि मी पाठवणार आहे. पण आता काकू, मी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणते काय निर्णय घेतला आहे? तेव्हा रुक्मिणी म्हणते की अरे, तू असा बेजबाबदारपणे राहतो, ती पिढी माझी आहे म्हणून तुला मी या पिढीवर टिकून ठेवलं आहे. तू दुसरीकडे असतास ना, मग तुला लगेच कामावरून काढले असते. हे सर्व प्रकरण रत्नाकर हा बघत असतो, पण तो काही बोलत नाही. त्यानंतर ऋषभ म्हणतो की काकू, म्हणूनच तुला मला काहीतरी सांगायचे आहे. त्यावेळेस ऋषभ सांगतो की मी हा निर्णय घेतला आहे की मी आता आपली पेढी सोडणार आहे आणि मी माझा स्वतःचा बिझनेस करणार आहे. मी तुमच्यामधली पार्टनरशिप काढतो, कारण मी सर्व गोष्टी बघतो, पण श्रेय मला कुठल्याच गोष्टीचं मिळत नाही. आपल्या घरामध्ये बाबा, मी आणि रेश्मा आम्हाला तिघांनाही थोडा जरा मान नाही आहे, मात्र पेढी ही माझ्यामुळे चालते. रुक्मिणी म्हणते की ऋषभ, तू हे काय बोलत आहे आणि तुझं बोलणं हे योग्य नाही आहे. तेव्हा ऋषभ म्हणतो की या घरात आम्ही फक्त आश्रित म्हणूनच राहत आहे. कुठल्या गोष्टीचा मान सन्मान दिला ग तू? शेअर्स कुठले माझ्या नावावरती आहे सांग ना मला, म्हणून मी आता इथून निघत आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणते की मग तू आता काय करणार आहेस? तेव्हा ऋषभ म्हणतो की मी माझा स्वतंत्र व्यवसाय करणार आहे आणि मला त्याची पार्टनरशिपसुद्धा मिळाली आहे. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की ही पार्टनरशिप तुला द्यायला कोण तयार झालं आहे? तेव्हा ऋषभ सांगतो की ही पार्टनरशिप शकुंतला आवटी ही मला देणार आहे आणि ती मला तिच्या बिझनेसमध्ये पार्टनर बनवणार आहे. तेव्हा मात्र रत्नाकर हा अतिशय आश्चर्याने उभा राहतो आणि ऋषभचे बोलणे ऐकत असतो. रुक्मिणी म्हणते की झालं, हिने आपल्या आता घरातील लोकांनासुद्धा वेगळं करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ती आता तो पूर्ण करणार. त्यावेळेस रेश्मा, ऋषभ हे दोघेही रुक्मिणीकडे बघत असतात, मात्र रुक्मिणीला ह्या गोष्टीचा मोठा परिणाम झालेला असतो. आणि नंतर रत्नाकरसुद्धा उठून उभा राहून ऋषभकडे बघू लागतो की असं ऋषभला काय झालेलं आहे की तो आता इतकं विचित्र बोलतोय. परंतु शकुंतलाने ऋषभच्या मनामध्ये रुक्मिणीबद्दलचं सर्व काही कडू सत्य हे रचलेलं असतं आणि ते ऋषभला पटवून दिलेलं असतं. ऋषभला माहिती असतं की शकुंतलाबाई सांगते ते सत्य आहे. इकडे कॉलेजमध्ये फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजच्या पहिल्या दिवसात जाऊ देत नाही, कारण त्यांच्याकडे फी भरण्याची रिसीट नसते. म्हणून सिंधू सगळ्यांना घेऊन आंदोलन करत असते आणि त्या ठिकाणी मात्र शकुंतला आवटी येते आणि सिंधू ही त्या शकुंतलेकडे बघू लागते. इकडे पुन्हा राघव हा रुक्मिणीला म्हणतो की काकू, ऋषभला जे करायचं ते करू दे. त्याने निर्णय घेतला आहे ना, आणि योग्य काय अयोग्य काय हे त्याला समजतं. तो आता लहान नाही आहे, म्हणून त्याला जे पटतंय ते करू द्यायचं. आपण कुणीही बोलायचं नाही. आता आपण बघूयात की शकुंतलाने अशा प्रकारे यांच्या घरामध्ये वेगळं करण्याचा एक मोठ्या प्रकारचा मिठाचा खडा टाकलेला आहे. आता सिंधू ही रत्नपारखी घर कसं वाचवू शकेल हे पाहणे फार रंजक आहे. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.